मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जीवा, पार्थ, नंदिनी आणि काव्या हे सगळेजण रूममध्ये असतात. नंदिनीला या एवढ्या मोठ्या प्रकरणातून सोडवायचं कसं याचा विचार करत असतात. तेव्हा जीवा म्हणतो, आपल्याला नंदिनीची सुटका करायची आहे, पण ती कशी करायची हेच कळत नाहीये. त्यावरती काव्या म्हणते, हो, आपल्याला नीट विचार करून पुढचं पाऊल उचलावं लागेल. जीवा म्हणतो, हो, पण कसं? पुढे काव्या म्हणते, ताई, मला नाही वाटत तो दीपक आपला पुरावा होऊ शकेल म्हणून. त्यावेळी जीवा म्हणतो, एक्झॅक्टली, आणि तो नालायक दीपक ना आपल्याला पुरावा मिळवून देईल असंही वाटत नाहीये. त्यावेळी पार्थ म्हणतो, आपल्याला काहीतरी असे धागेदोरे मिळाले पाहिजेत. त्यावेळी नंदिनी म्हणते, काहीतरी धागादोरा नक्कीच सापडेल, कारण कुठलाच क्राईम एकदम परफेक्ट नसतो आणि कोणता तरी पुरावा हा मागे राहतोच, जो आपल्याला पुराव्याकडेच लीड करतो. त्यावेळी पार्थ म्हणतो, करेक्ट, आपल्याला ना काहीतरी असा लीड सापडायलाच हवा. तेव्हा काव्य म्हणते, हो, ते बरोबर आहे, पण कुठनं शोधायचा हा लीड? तेव्हा सगळेजण आपापल्या परीने विचार करू लागतात आणि खूप वेळ असा विचार केल्यानंतर काव्या म्हणते, एवढा विचार केलाय आपण सगळ्यांनी, तरीही काहीच आपल्याला सापडत नाहीये, म्हणजे काही विचारच करता येत नाहीये पुढचा. तेव्हा जीवा हे सगळं ऐकतो आणि त्याच्या डोक्यात काहीतरी कल्पना येत असते. काव्या म्हणते, तेच तर, हो, फिरून फिरून आपली गाडी ना नेमकी इथेच येतेय पार्थ. तेव्हा जीवा म्हणतो, गाडी, रस्ता, मला लीड सापडलाय. तेव्हा नंदिनी पुढे येते आणि विचारते, काय म्हणताय तुम्ही जीवा? तेव्हा आता जीवा सांगू लागतो, अगं तुला आठवतंय का, लग्न मंडपामध्ये जेव्हा मी येत होतो ना, तेव्हा ऑलमोस्ट माझ्या आणि दीपकच्या गाडीचा ॲक्सिडंट अगदी होता होता राहिला. तेव्हा तुला आठवतंय ना की त्या गाडीचा ड्रायव्हर आणि मी सुद्धा उतरलो होतो खाली आणि आमच्या दोघांमध्ये जरा भांडणं झाली होती. मग आता नंदिनीला सुद्धा त्याच गोष्टी आता आठवू लागतात. तिला त्या ड्रायव्हरचा चेहरा बरोबर आठवतो. ती म्हणते, हो जीवा, तुम्ही ना अगदी बरोबर बोलताय. तेव्हा तो दीपकच्या बाजूनेच असणार असं आता पार्थ म्हणतो. काव्या म्हणते, अहो, म्हणजे तो दीपकचा साथीदार असणार. तेव्हा जीवा म्हणतो, हो, साथीदारच, आणि हा साथीदार आहे ना, तोच आपला लीड आहे आणि हा साथीदारच आता आपल्या कामी येऊ शकतो. पण हा नक्की सापडणार कुठे असा प्रश्न जीवाच्या मनात येतो. दुसरीकडे आता सँडी खूप टेन्शनमध्ये असतो. तेव्हा तो आता त्याच्या ताईला विचारतो, ताई, माझ्या बाळाला काही होणार नाही ना? त्यावेळी आता त्या ताई म्हणतात, नाही रे, आता सर्जरी सुरू आहे ना, बाळावर काही होणार नाही, तू नको काळजी करूस. तेव्हा सँडी म्हणतो, ताई, पण मला खरंच खूप टेन्शन आले. तेवढ्यातच डॉक्टर ऑपरेशन थिएटरच्या बाहेर येतात. तेव्हा सँडी लगेचच विचारतो, माझं बाळ ठीक आहे ना? तेव्हा डॉक्टरला आता लगेचच ताई सुद्धा विचारतात, काय झालं, बाळ ठीक आहे ना, आणि काही प्रॉब्लेम तर नाहीये ना? हे पहा, बाळाचं काही बरं वाईट तर झालेलं नाहीये ना? तेव्हा डॉक्टर म्हणतात, नाही, बाळाला काहीही झालेलं नाहीये, परंतु सर्जरी फेल झाली. तेव्हा सँडी विचारतो, म्हणजे बाळाच्या जीवाला काही धोका तर नाहीये ना? तेव्हा आता लगेचच डॉक्टर सांगतात, आता सध्या काही सांगता येणार नाही, कारण बाळाला आम्हाला पुन्हा पेटीत ठेवावं लागणार, कारण पुढचे 24 तास बाळासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. बाळाची तब्येतच जरा सिरियस आहे. त्यावेळी सँडी म्हणतो, फक्त 24 तास? असं म्हणून तो अगदी डोक्यालाच हात लावतो, रडकुंडीला येतो आणि म्हणतो की ताई, फक्त 24 तास सांगितलेत ग डॉक्टरांनी. मग आता ते दोघेही जरा टेन्शनमध्ये चाललेले असतात. दुसरीकडे नंदिनी म्हणते, आपण त्या साथीदारापर्यंत कसं पोहोचायचं हे मी तुम्हाला सांगते. तेव्हा कसं पोहोचायचं असं आता जीवा विचारतो. तेव्हा नंदिनी म्हणते की दीपकच्याच मदतीने पोहोचूयात. तेव्हा जीवा विचारतो, काय, दीपकच्या मदतीने? अगं काय बोलतेयस तू नंदिनी? ज्या माणसामुळे तू एवढ्या मोठ्या चक्रव्यूहात अडकलीस त्याच माणसाची आता आपण मदत घ्यायची का? पण अजिबात नाही, हा, अजिबात नाही, असं जीवा सांगतो. त्यावेळी नंदिनी म्हणते, अहो, तुम्ही माझं ऐका तरी. तेव्हा जीवा आणि पार्थ दोघेही म्हणतात, त्या दीपकचा ना अजिबात आपल्या इथे विषयच नको, आणि तो दीपक आपल्याला इथे का मदत करेल? त्यावेळी काव्या म्हणते, हो, नाहीतर काय, तो का आपल्याला मदत करेल? नाही नाही, हा नंदिनी ताई, प्लीज तू हा विचार करूच नकोस की तो पॉझिटिव्ह वागेल आणि आपली मदत करेल. अगं, तुला मूर्ख बनवून गेलाय तो दीपक, तुला कळत नाहीये का नंदिनी ताई? त्यावेळी नंदिनी म्हणते, आता आपण त्यालाच मूर्ख बनवूयात, कारण हा दीपकच आता आपल्याला त्याच्या साथीदारापर्यंत पोहोचवेल.
तेव्हा जीवाला काही हे पटतच नसतं. तो म्हणतो, हा दीपक एवढा पोहोचलेला आहे, तो कसा देईल त्या साथीदाराचा ॲड्रेस. तो म्हणतो, अगं ऐक ना नंदिनी. तेव्हा नंदिनी म्हणते, तुम्ही माझं ऐका ना प्लीज. तेव्हा नंदिनीवर सर्वजण विश्वास ठेवतात. जीवा म्हणतो, काय प्लॅन आहे सांग मग. तेव्हा नंदिनी आता सगळा प्लॅन व्यवस्थित सगळ्यांना समजावून सांगते आणि खरंच सगळ्यांना तो प्लॅन खूप आवडतो. तेवढ्यातच तिथे कुणीतरी आल्याचं समजतं, म्हणजे दरवाजाजवळ काहीतरी वाजतं. मग पार्थ आता लगेचच दार उघडतो. त्यावेळी आता तिथे आशाताई या झाडू पोछा करण्यासाठी आलेल्या असतात. त्या म्हणतात, ताई झाडू पोछा करायचा आहे. तेव्हा आता जीवा म्हणतो, तुम्ही नंतर येता का जरा, कारण आमचं इथे महत्त्वाचं काम सुरू आहे. त्यावेळी नंदिनी म्हणते, नको नको, त्यांचं काम त्यांना करू देत, आपणच दुसरीकडे जाऊयात. त्यावेळी काव्या म्हणते, यांना करू देत काम, आशाताई तुम्ही तुमचं काम कंटिन्यू सुरू ठेवा, आम्ही आमच्या रूममध्ये जाऊन बोलतो. पार्थ चालेल ना. तेव्हा नंदिनी जीवा हो म्हणतात. तर आता हे चौघेजण सुद्धा पार्थच्या रूममध्ये जायला निघतात. नेमकी मंजू आता त्या चौघांनाही बघते आणि धक्क्यानेच विचार करू लागते की काय हे चौघे असे एकांतात कुठे गेले असतील, त्या रूममध्ये का बरं गेले असतील, काहीतरी नक्कीच सिक्रेट आहे. हां, आता वसुताईला सांगायला हवं. अशी चमचेगिरी करत मंजू आता लगेचच वसूच्या रूमकडे जायला निघते. त्याच वेळी आता वसू इकडे आरशात पाहत असते आणि म्हणते, अगं रम्या तुला एक सांगू, अगं जेव्हापासनं त्या नंदिनीला मी तोंडावर पाडलंय ना, तेव्हापासनं माझ्या चेहऱ्यावर चांगलाच ग्लो आलाय बरं का. त्यावेळी रम्या विचारत असते, तरीही ते फक्त हो असं करते. त्यावेळी वसू विचारते, हो काय, अगं ए मुली तू एवढा कसला विचार करतीयेस. त्यावेळी रम्या म्हणते, आई आपण आपलं जिंकणं खूपच लवकर सेलिब्रेट करतोय, असं वाटत नाहीये का ग तुला. त्यावेळी वसू विचारते, पण तुला का वाटतंय असं. त्यावेळी रम्या म्हणते, नाही ग, पण आपण असा कुठलाही पुरावा मागे ठेवलेला नाहीये ना, जो नंदिनीला नंतर सापडू शकतो आणि ती अगदी आपल्याला अडकवू शकते. तेव्हा वसू म्हणते, असं काहीही नाहीये, तू उगाचच जास्त विचार करतीयेस हा रम्या. त्यावेळी रम्या म्हणते, तसं नाहीये आई, मला राहून राहून असं वाटतंय त्या नंदिनीच्या हाती जर काही लागलं तर, आणि तिने आपल्याला जर अडकवलं तर, कारण आपण अजूनही तिला एकटं पाडू शकलो नाही आहोत आई, कारण पार्थ, जीवा आणि काव्या सगळेच जण तिच्याबरोबर आहेत आणि त्यांनी मिळून जर काही केलं तर. तेव्हा ती अचानक अशी घाबरल्यामुळे वसू म्हणते, असं काही होणार नाहीये रम्या, अगं नंदिनीला खांदा देण्यापलीकडे ते काहीही करू शकणार नाहीयेत तिघेजण. हे बघ, काव्या बहीण म्हणून, जीवा एक नवरा म्हणून, त्याचबरोबर पार्थ एक मित्र म्हणून तिला फक्त खांदा देऊ शकतील. अगं उलट तेच तिला सांगतील की उगीचच कुणाच्या नादी लागू नको. तेवढ्यातच मंजू धावत धावत आता तेथे येते आणि लगेचच दार सुद्धा बंद करते. तेव्हा काय ग झालं मंजू, असं वसू विचारते. तेव्हा मंजू म्हणते की अगं हा पुरावा मिळू शकणार नाही, हा फक्त भ्रम आहे आणि हा भ्रमाचा भोपळा ना अगदी कधीही फुटू शकतो. तेव्हा वसू म्हणते, काय बोलतीयस तू मंजू. ती मंजू म्हणते की खरं आहे ना, तेच मी बोलतीये, कारण तुम्ही दोघीही ना अगदी खोलीत बसून डाव खेळत असता, पण आता बाहेर काय झालं ना ते मी अगदी बघून आलीये. त्यावेळी काय झालं असं पुन्हा एकदा रम्या विचारते. तेव्हा मी आत्ताच पार्थ, काव्या, नंदिनी आणि त्याचबरोबर जीवाला एकत्र रूममध्ये जाताना बघितलंय आणि नक्कीच त्यांचं काहीतरी असं सुरू आहे, ते नक्कीच तुझ्या विरोधात काहीतरी शक्कल लढवतील. तेव्हा वसू म्हणते, असं असेल ना तर ते वेळीच हाणून सुद्धा पाडलं पाहिजे, कारण ही वसुंधरा नेहमीच त्यांच्या 4 पावलं पुढं असेल आणि आता हे चौघेजण मिळून काहीतरी करतायत ना, आता बघा बरं मी काय करते ते, असं म्हणून वसू आता खूपच चिडते. तर दुसरीकडे सगळेजण आता बेडवर बसतात. तेव्हा चल जीवा कर प्लॅन आता सुरू, असं आता लगेचच पार्थ म्हणतो. जीवा म्हणतो, हो करतो. त्यावेळी नंदिनी म्हणते, हे पहा, तो ट्रिगर करेल म्हणून तुम्ही तुमचे पेशन्स अजिबात सोडू नका, एकदम शांततेत त्याच्याबरोबर बोलायचं, समजलं. हा घ्या फोन, असं म्हणून नंदिनी जीवाकडे फोन देते. तर आता जीवा लगेचच इकडे दीपकला कॉल करतो. तेव्हा दुसरीकडे दीपक हा बाहेर असतो आणि नंदिनीचा आलेला कॉल पाहून रिसीव करत म्हणतो, हाय नंदू डार्लिंग,
काय ग, कशी आहेस, बरी आहेस ना? आणि तुझ्याकडे माझा हा नवीन नंबर आलाच कसा? तू मला मिस करत होतीस का? वेड्यासारखं तो तिला फ्लर्ट करत विचारतो. इकडे सगळ्यांचा राग अनावर होतो की दीपक असा का बोलतोय. जीवा तर आता एकदम रागातच असतो आणि तो आता नंदिनीला म्हणतो, बघा मी काहीही करेल, बघ तो तुझ्याशी कसा बोलतोय. नंदिनी म्हणते, आपलं मेन उद्देश काय आहे त्याकडेच लक्ष ठेवायचं, अजिबात चिडायचं नाही, असं इशारा करून ती आता सांगते. म्हणूनच जीवा आता गप्प राहतो. तेव्हा दीपक पुन्हा पुन्हा विचारतो, का, कुठून मिळाला माझा नंबर हा नवीन तुला? तेव्हा जीवा रागाच्या भरात विचारतो, का रे, तुला काही शॉक बसला की काय तुझा नंबर मिळवला म्हणून? तेव्हा कोण आहेस रे तू, असं रागातच दीपक विचारतो. तेव्हा आता जीवा म्हणतो, ज्याने तुला फोडून काढला होता ना, तोच आहे मी, जीवा जीवा. तेव्हा दीपक आता मोठ्या मोठ्याने हसू लागतो आणि म्हणतो की तुझ्या माराचं जाऊ दे रे. अरे तुमच्या घरात येऊन तो कुणालाही हात न लावता जो वार केलाय ना मी तुमच्या घरामध्ये, तो काही कमी आहे का, सांग बरं. आणि हे बघ ना, जर काही पुन्हा साक्ष वगैरे द्यायची असेल ना तर मला बोलव हां, कारण बंदा हाजीर आहे, असं म्हणून दीपक जीवावरच हसतो. त्यावेळी आता जीवासुद्धा हसतो आणि म्हणतो, अरे तू कशाला, कारण तुझा खरंच काही उपयोग नाहीये आता, कारण तुझ्यापेक्षा खूप मोठा पुरावा मी आता घेऊन येणार आहे. तेव्हा दीपक म्हणतो, हे बघ, माझ्यापेक्षा मोठा पुरावा कोणीच नाहीये, आता मीच आहे तुझा हुकुमी एक्का, आणि आता हा एक्का ना तुमच्या काहीच उपयोगाचा नाहीये. त्यानंतर आता दीपक म्हणतो, आता घरी येऊन मी खरी कबुली जरी दिली ना तरीही घरातील कुणाचाही नंदिनीवर विश्वास बसणारच नाही, आणि नंदिनीवर विश्वास ठेवण्यासाठी तुम्हाला कोणता पुरावासुद्धा मिळणार नाही. त्यावेळी जीवा म्हणतो, कधी कधी एखादा एक्काही बिनकामाचा निघतो आणि कधी कधी एखादा जोकर सुद्धा गेम जिंकवून देतो, समजलं. तेव्हा कोण रे जोकर, असा आता दीपक विचारतो. जीवा सांगतो, काय रे, तू काय एकट्यानेच नंदिनीला किडनॅप केलं होतं का? तुझ्याबरोबर होता ना तुझा तो ड्रायव्हर साथीदार, तोच आहे जोकर. तेव्हा आता सँडीचं नाव घेताच इकडे दीपक हा खूपच घाबरतो. जीवा विचारतो, काय रे, आता बोलती बंद झाली का तुझी? तेव्हा दीपक म्हणतो, काय रे, काय, कोण साथीदार? तो ड्रायव्हर का? तो काय माझा साथीदार नव्हता, मी फक्त त्याला तिकडे बोलवून घेतलं होतं, पैसे देऊन बोलवलेला एक गरजू माणूस, बाकी काहीही नाही, समजलं. त्यावेळी आता जीवा म्हणतो, अरे असू दे ना भाई, अरे त्या गरजूला फक्त एकदाच गरज पडेल असं थोडी आहे, कारण आता मी त्याला शोधणार आणि त्याला बोलतं सुद्धा करणार, आणि लवकरच तुला बेल नाही तर अगदी आयुष्यभराची जेल सुद्धा होईल. जीवाने असं म्हटल्याबरोबरच रागातच दीपक विचारतो, जा रे, कुठे शोधणार, कुठे आहेस तू त्याला? जीवा म्हणतो, तू त्याचं टेन्शन घेऊ नकोस, जशी गल्ली शोधून तुझी जसा तुला फोडला होता ना तसाच त्या साथीदाराला सुद्धा शोधून काढू आम्ही. अरे आता नाही का, हा तुझा नवीन नंबर आम्ही मिळवला. मग आता दीपक जरा घाबरतो. तेव्हा आता घाबरलेल्या दीपकला असं पाहून जीवा विचारतो, काय रे, काय बोलावं सुचत नाहीये का तुला? आणि आता ना तू जरा नीट लक्ष देऊन ऐक, तुला शेवटची वॉर्निंग देण्यासाठी हा मी फोन केलाय. आता शेवटचे काही दिवस तू अगदी सुखाने जगून घे, आणि हो, खडी फोडायची प्रॅक्टिस मात्र करायला तू विसरू नकोस. आता जीवाने असं म्हटल्यावर सगळेजण हसतात. पुढे जीवा म्हणतो, कारण लवकरच तुझ्या वसुंधरा मॅडमला आणि तुला खडी फोडायला आम्ही पाठवणार आहोत. तो आता फोन ठेवतो तर दुसरीकडे दीपक विचार करतो, खरंच हे त्या सँडीला फोडून काढतील का? आता फोन ठेवल्यानंतर काव्या म्हणते, काय घाबरलं होतं ग ताई तो नालायक दीपक, तुझा प्लॅन ना वर्क होतोय असं मला वाटतंय. तेव्हा पार्थ म्हणतो, दीपक घाबरूनच त्याच्या साथीदाराला फोन करेल. मग आता बाहेर ही भामटी वसू सगळं काही या चौघांचं बोलणं ऐकू लागते. आतमध्ये नंदिनी म्हणते, मग जीवा त्यांच्या इन्स्पेक्टर साथीदाराला फोन करतील आणि ते दीपकचा लास्ट कॉल नक्कीच काढतील आणि त्या साथीदाराचा ॲड्रेस नक्कीच ट्रेस करतील. त्यावेळी सगळेजण म्हणतात, हो बरोबर. त्यावेळी जीवा म्हणतो, पण एकदा का त्या साथीदाराचा ॲड्रेस ट्रेस झाला की आपण त्याच्यापर्यंत पोहोचून सगळं काही त्याच्याकडून कबूल करून घ्यायचं. आता ऐकलं तर ठीक, नाही ऐकलं तर प्रेमाने किंवा आपल्या पद्धतीने धमकावून समजावू त्याला, हो की नाही दादा? तेव्हा पार्थ आता हो म्हणतो, कारण एकदा का तो आपल्या बाजूने आला की आपल्याला वसू आत्याचा खरा चेहरा अगदी सगळ्यांसमोर आणता येईल. मग आता जीवाचं हे सगळं बोलणं ऐकून इकडे वसूला तर धक्का बसतो आणि ती अगदी घामाघूम होते.
त्याच वेळी आता वसू विचारते, बापरे आता काय करायचं? हा नंदिनीचा प्लॅन तर खूप महागात पडेल. नाही नाही, आता काहीतरी करायलाच हवं. आणि दीपकला फोन करून सुद्धा कळवलं पाहिजे की त्या सँडीला फोन करू नकोस. तेव्हा आता वसू दीपकला फोन करण्यासाठी अगदी घाईतच निघालेली असताना नेमकी आशा समोरून येते आणि त्यामुळे आता वसू जोरातच तिला धडकते. बादलीमध्ये असणारं पाणी आता सांडतं. तेव्हा वसू आता कुठलाही मागचा पुढचा विचार न करता तिच्यावर ओरडते, मूर्ख आहेस का ग? आत्ता जर सगळं पाणी माझ्या अंगावर सांडलं असतं तर काय केलं असतं? हाच वसूचा आवाज ऐकून आता इकडे नंदिनी, जीवा, पार्थ, काव्या हे सगळेजण धक्क्यानेच एकमेकांकडे बघतात की ही वसू इथे कलमडलीच कशी. त्यानंतर सगळेजण बाहेर येतात. तेव्हा काय झालं वसू आत्या, असं आता लगेचच नंदिनी विचारते. आणि आशाताई, काय हो झालं अचानक असं? मग वसूचा फोनच पाण्यात पडलेला असतो. तेव्हा वसू पटकन तो बाहेर काढते. तेव्हा आशाताई आता सांगू लागतात, कसं आहे ना, जेव्हा मी पाण्याची बादली घेऊन इकडे येत होते तेव्हा नेमका वसू आत्या दरवाजाजवळ होत्या आणि त्यांचा फोन चुकूनच इथे बादलीत पडला. मी तरी काय करणार? तेव्हा हे चौघेही एकमेकांकडे बघतात कारण त्यांना माहीत असतं ही भामटी वसू नाही ते सगळं ऐकत होती आपलं. तेव्हा काव्या विचारते, आशाताई मला आता एकच सांगा, वसू आत्या आमच्या रूमच्या बाहेर उभ्या होत्या का? तेव्हा आशाताई म्हणते, हो. मग आता इकडे वसूलाच भीती वाटू लागते. तर काव्या आता धावूनच लगेच वसूच्या अंगावर जाते आणि विचारते, काय हो, काय करत होत्या वसू आत्या तुम्ही इथे? मग वसू विचारते, काय? तेव्हा काव्या पुन्हा धावते आणि विचारते, काय करत होत्या? तेव्हा सगळेजण आता तिच्या उत्तराची वाट बघत असतात पण ती काही बोलतच नसते. दुसरीकडे दीपक आता म्हणतो की रिस्क घेण्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाहीये, परंतु हा सँडी कुठे आहे ना ते सुद्धा मला धड माहीत नाहीये. पण हा सँडी जर जीवाच्या हाती लागला ना तर माझा खेळ अगदी खल्लास. पण नाही, हा सँडीला आता फोन करायलाच हवा. तर दुसरीकडे आता सँडी बाप्पासमोर उभा असतो आणि हात जोडून प्रार्थना करतो, देवा बाळाला बरं कर. फक्त पुढचे 24 तास त्याच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे आणि माझ्याकडनं जर काही चुकलं असेल तर मला माफ कर आणि माझ्या बाळाला लवकरात लवकर बरं कर. तेवढ्यातच त्याला आता दीपकचा कॉल येतो. तेवढ्यातच आता नर्स तेथे येते आणि म्हणते, सर प्लीज तुमचा फोन ना जरा सायलंट करा कारण इथे त्रास होईल. मग सँडी हो म्हणतो. दीपकचा कॉल रिसीव करतो. दीपक विचारतो, सँडी तू कुठे आहेस? तेव्हा सँडी रडतो आणि म्हणतो, एक खूप मोठा प्रॉब्लेम झालाय रे, माझं बाळ ना खूप आजारी आहे. तेव्हा दीपक म्हणतो, हो का, पण मला सांग एक्झॅक्टली तू कुठे आहेस? तेव्हा सँडी म्हणतो, मी तर मुंबईतच आहे. तेव्हा दीपक विचारतो, अरे मुंबईमध्ये कुठे आहेस? तेव्हा सँडी म्हणतो, अरे पण काय झालंय आणि इतक्या डिटेल्स तुला कशाला हव्यात? तेव्हा दीपक म्हणतो, मी विचारतोय ना तेवढंच सांग. मग आता आहे इथेच दादरला आहे असं तो म्हणतो. त्यावेळी दीपक म्हणतो, एक काम कर, तिथून सरळ स्टेशनला जा, गावची गाडी पकड आणि इथून तडीपार हो. तेव्हा सँडी विचारतो, पण दीपक तू काय बोलतोस, तुला कळतं का माझं बाळ हॉस्पिटलमध्ये आहे? अरे त्याला इथे पेटीत ठेवलंय. तेव्हा दीपकच सँडीला धमकावतो की अरे तुला पेटीतच भरून पार्सल करायची वेळ माझ्यावर आणू नकोस, समजलं? आणि आता मी सांगतोय ना तेवढंच कर, कारण तू जर इथून तडीपार नाही झाला ना तर तुला बाबा म्हणायला तुझं बाळ सुद्धा राहणार नाही, हे लक्षात ठेव. अशी धमकीच आता दीपक सँडीला देतो. आता मुंबईतून गायब व्हायचं कारण माझं सगळं लक्ष आहे तुझ्यावर. दुसरीकडे आता पार्थ विचारतो, आत्या सांग ना, अगं काय करत होतीस तू? तेव्हा वसू विषय बदलत म्हणते, माझा फोन बंद पडलाय, अगोदर त्याच्याकडे देऊ देत लक्ष मला. त्यावेळी काव्या म्हणते, अहो तुमच्या सोयीनुसार बोलायला आम्ही काही इथे मोकळे नाही बसलो, समजलं? लगेचच काव्या वसूच्या हातातून फोन ओढून घेते आणि म्हणते, आशाताई हा फोन तांदळात ठेवा, होईल तो नंतर व्यवस्थित. असं म्हणून आता काव्या लगेचच तो फोन आशाताईंकडे देते. तर आशाताई घेऊन जातात. काव्य म्हणते, माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या अगोदर, काय करत होतात तुम्ही इथे, सांगा बरं काय करत होतात? तेव्हा वसू विचारते, काय ग तू कोण होतीस मला विचारणारी? कारण हे घर माझं आहे, मला हवं तिथे फिरेन मी. तेव्हा काव्य रागात विचारते, अच्छा तुमचं घर आहे का? मग स्वतःच्या घरात असा खोटेपणा करताना लाज नाही वाटत का तुम्हाला? तेव्हा वसू धावूनच जाते आणि विचारते, काय ग माझी लाज काढणार का तू? तर नंदिनी म्हणते, बस झालं आता, बस झालं, तू शांत हो आता काव्या,
तू कशाला काही पण बोलतीये, शांत हो ना. तेव्हा पार्थ सुद्धा म्हणतो, आत्या काय करतीये अगं तू? त्यावेळी अगोदर तुझ्या बायकोला समजाव, मांजरीसारखी बघ कशी माझ्या अंगावर येते, असं रागातच वसू म्हणते. तेव्हा काव्या म्हणते, तुम्ही काळ्या मांजरीसारखं कशाला घुटमळत असता हो माझ्या रूम बाहेर सारखं आपलं? मग वसू म्हणते, शेवटचं सांगते हा काव्या मी तुला, तू माझा नाच सोड. तेव्हा आता काव्या आणि त्याचबरोबर वसूमध्ये जबरदस्त अशी भांडणं होतात. नंदिनी दोघींनाही गप्प राहायला सांग असं म्हणून नंदिनी जीवा आणि पार्थला सांगते, तुम्ही ते महत्वाचं काम करत होतात ना, ते करून घ्या बरं अगोदर. तेव्हा लगेचच आता ते दोघेही आतमध्ये जातात आणि दार बंद करतात. काव्या आत्याचा हातच पकडते आणि विचारते, काय हो आत्याबाई, कुठे चाललात? चोरी पकडली म्हणून लगेचच निघालात की काय? आज मी तुम्हाला सोडणारच नाही असं म्हणून काव्या धमकावते. इकडे पार्थ म्हणतो, एव्हा त्या दीपकने त्याच्या साथीदाराला कॉल सुद्धा केला असेल, तू त्या मोरेला फोन करून विचार बरं. मग जीवा लगेचच त्याच्या इन्स्पेक्टर साथीदाराला म्हणजे मोरेला कॉल करतो आणि सगळं काही सांगतो. इकडे सँडे मात्र खूपच अडचणीत असतो, कारण त्याच्या बाळाच्या जीवाचा प्रश्न असतो. तो खूप टेन्शनमध्ये असतो. त्यात दीपकचं हे लफडं वाढून काय ठेवलंय असं आता तो मनातच विचार करतो. त्याचं लक्ष अगदी चलबिचलित झालेलं असतं. तेव्हा सँडीला ते डॉक्टरांनी सांगितलेले प्रसंग पुन्हा एकदा आठवतात की बाळाची तब्येत खूप क्रिटिकल आहे. इकडे आता जीवा वैतागलेला असतो. तो म्हणतो, कधी एकदा मोरेकडून त्या सगळ्या डिटेल्स येतील असं मला झालंय. इकडे काव्याने वसूची चांगलीच खरडपट्टी काढलेली असते. ती म्हणते, मी कशी दादागिरी करते ना हे तुम्हाला आता दाखवलंच पाहिजे. मग नंदिनी तिला शांत करते आणि शब्दाने शब्द वाढतो असं म्हणते. वसू म्हणते, हिला दुसरं येतं तरी काय? तेव्हा काव्या विचारते, काय हो तुम्हाला काय येतं? दुसऱ्यांची लग्न मोडणं आणि त्यांना किडनॅप करणं, आणखी काय काय करता तुम्ही? खून, खंडणी, दरोडे असं म्हणून काव्या वसूला आता चांगलीच सुनावत असते. तेव्हा वसू तिच्या अंगावर धावून जाते. काव्या गप्प बस असं म्हणते. त्यावेळी नंदिनी दोघींनाही पुन्हा एकदा शांत करण्याचा प्रयत्न करते. दुसरीकडे सँडीला आता टेन्शन आलेलं असतं की जर इथून तू तडीपार नाही झाला तर बाबा म्हणायला तुझं बाळ ठेवणार नाही अशी दीपकने धमकी दिलेली असते. त्यानंतर तो आपल्या बाळासाठी खूप मोठा निर्णय घेतो. मोबाईलमध्ये असणारं सिम आता हातात घेत तेच तोडून टाकतो असं म्हणतो. दुसरीकडे जीवा पुन्हा एकदा मोरेला कॉल करतो आणि साथीदाराचं लोकेशन सापडलं का असं विचारतो. तेव्हा आता जीवा खूप वैतागतो फोनवरचं बोलणं ऐकून आणि म्हणतो, शिट. तेव्हा पार्थ विचारतो, काय झालं? तेव्हा त्या साथीदाराचा फोन डिस्कनेक्ट झाल्याचं जीवा सांगता. जीवा म्हणतो, कसं आहे ना, एकतर त्याने त्याचं सिम कार्ड तोडलं असेल किंवा बंद करून ठेवलं असेल. अरे आता हा शेवटचा होप होता साथीदार आपला. त्या दोघांच्या कानावरही आता लगेचच काव्या आणि वसूच्या भांडणाचा आवाज पडतो. पार्थ म्हणतो, या दोघींचं अजूनही सुरूच आहे, चल त्यांची भांडणं सोडवू अगोदर. तर इकडे वसू आता काव्याच्या अंगावर धावून जाते आणि विचारते, काय ग धमकी देतेयस का मला? काव्या म्हणते, काय काय करू शकते ना, अजून ओळखलं नाही तुम्ही मला. मग आता ते दोघेही बाहेर येऊन लगेचच त्या दोघींना गप्प करतात. नंदिनी म्हणते, जीवा अहो काय झालं का तुमचं बोलणं? जीवा म्हणतो, हो झालं ना, कारण त्याच्या साथीदाराने त्याचं कार्ड, मोबाईल दोन्ही डिस्ट्रॉय केलंय आणि आता शेवटची संधी होती आपली त्याच्याकडे पोहोचण्याची, तीही सुद्धा गेली. तेव्हा वसू मात्र आता हसू लागते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये वसू देवासमोर जाते आणि नंदिनीला पुन्हा डिवचते. त्या दिवशी आरती घेण्यासाठी सगळेजण तुझ्यासमोर हात जोडून उभे होते आणि आज तर एकटी आहेस तू. दुसरीकडे पार्थ काव्याला सांगतो, साथीदाराला फक्त जीवा आणि नंदिनी दोघांनीच पाहिले, आपण त्या माणसाला नाही ओळखत. दुसरीकडे त्या ताई नंदिनीला कॉल करतात, माझ्या वहिनीला बाळ झालंय आणि बाळ जन्मताच काचेच्या पेटीत आहे. तेव्हा नंदिनी विचारते, मला सांगा आता कुठे आहात तुम्ही? मी लगेचच तिथे येते. तेव्हा त्या ताई ॲड्रेस सांगतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.